नमस्कार मित्रांनो, सचिन मनाशी ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अष्टविनायकाचे दर्शन घेता घेता आता आपण महडच्या श्री वरद विनायक गणपतीचे दर्शन घेऊन आता पालीच्या श्री बल्लाळेश्वर गणपती संस्थानात पोहोचलो आहोत. दुपारचे 12:30 वाजलेत. महडच्या गणपतीप्रमाणे पालीच्या गणपतीसाठी विशेष अशी मोठी रांग नव्हती. अष्टविनायकाचे दर्शन ते 5 ते 10 मिनिटातच झालं. अधिक वेळ लागले नाही. मग आम्ही दर्शन करून बाहेर निघालो. मंदिराच्या समोरच एक छोटंसं तलाव आहे. ते थोडा वेळ बसलो. तलावाकडे बघितल्यानंतर मग मंदिराच्या बाहेरील भागाकडे आम्ही बघण्यासाठी गेलो. मंदिराच्या बाहेरील भाग हा खूपच छान होता. दगडी कोरीवकाम केलेलं मंदिर होतं. पुरातन काळात मंदिर दिसत होतं. बाहेरून बघितलं तर आता मंदिराचं पुनर्निर्माण करण्यात आलं. बल्लाळेश्वर मंदिर आणि परिसराचा जर विचार केला तर एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वरची मूर्ती स्थित आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे. मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी तांबरे धरलेले दिसून येतात. मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरेजडित आहे. ही बल्लाळेश्वर मूर्ती 3 फूट उंच आहे. हे मंदिर अशा प्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणायनात सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणं थेट मूर्तीवर पडतात. मंदिर हे संपूर्णपणे दगडी असून या दगडांना शिशाच्या रसाने एकमेकांवर चिकटवलेलं आहे. साधारणतः गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला होता, परंतु बल्लाळेश्वराच्या मंदिराची खासियत आहे की इथे गणपतीला बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो. या मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या आकाराप्रमाणेच ही गणपतीची मूर्ती आहे. जेव्हा या डोंगराच्या फोटोला बघून गणपतीची मूर्ती पाहिल्यावर हे साम्य विशेष करून जाणवते. श्री क्षेत्र बल्लाळेश्वराच्या कथेचा जर विचार केला तर आख्यायिकेनुसार ही त्रेतायुगातील कथा आहे. पाली या गावी कल्याण नावाचा एक वाणी त्याची पत्नी इंदुमतीबरोबर राहत होता. त्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा होता. बल्लाळ हा मोठा गणेश भक्त होता. तो त्याच्या मित्रांसोबत गणपतीची पूजा करीत असे. एके दिवशी या मुलांना गावाच्या बाहेर एक भला मोठा धोंडा आढळून आला. बल्लाळाच्या आग्रहामुळे त्या धोंड्याला गणपती म्हणून त्याची पूजा करू लागले. ती मुले गणेश भक्तीमध्ये इतकी गुंग होऊन जायची की त्यांना ताण भूक दिवस रात्र कशाशी भान होणच नसे. सर्व मुलांचे पालक त्यांच्या परतण्याची वाट बघत होते. जेव्हा मुले परत आले नाही तेव्हा सर्व पालक बल्लाळचे वडील कल्याण याच्याकडे गेले आणि त्यांनी बल्लाळाची तक्रार केली. त्यामुळे कल्याण क्रोधित झाला आणि हातात काठी घेऊन मुलांना शोधायला गेला. त्याला मुले गणेश पुराण ऐकत असलेली सापडली आणि त्याला त्याचा क्रोध अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने काठी घेऊन मुलांना बांधलेले ते छोटेसे देऊळ तोडून टाकले. त्याने बल्लाला रक्तबंबाळ होईपर्यंत बदडवून काढले. त्याने बल्लाला एका झाडाला बांधून ठेवले आणि पूजेचे सर्व साहित्य त्याने फेकून दिले. ज्याला मुले गणपती म्हणत होती त्याची पूजा करत होती त्या भल्या मोठ्या धोंड्याला सुद्धा त्याने फेकून दिले. कल्याण म्हणाला, आता बघू या कोणता देव तुझे संरक्षण करत होते. असे म्हणून तो घरी निघून गेला. जरी बल्लाला शारीरिक जखमा ताण भूक याचा त्रास होत होता तरी त्याने त्याची शुद्ध हरपेपर्यंत गणेश जप चालू ठेवला. त्याच्याशी भक्ती बघून गणपती द्रवला आणि तो ब्राह्मणाचा वेश घेऊन बल्लालाकडे आला. त्याने बल्लाला स्पर्श केला. बल्लालाची ताण भूक नाहीशी आली. त्याच्या जखमा भरून आल्या. बल्लाने ब्राह्मणाच्या वेशात आला. गणपतीला ओळखणे आणि त्याने देवाच्या पायावर लोटांगण घातले. तेव्हा गणपती त्याला एक वहर मागण्यास सांगितले. बल्लाने गणपतीला तिथेच राहण्याची विनंती करत लोकांची दुःखे दूर करण्यास सांगितले. गणपती म्हणाला, माझा एक अंश इथेच राहील. माझ्या नावाआधी तुझे नाव घेतले जाईल. इथे मला लोक बल्लाळ विनायक या नावाने बोलावतील. गणपती बल्लाला आलिंगन दिले आणि तो अतिशय जवळच्या धोंड्यात लुप्त झाला. ते धोंड्याला पडलेल्या भेगा नाहीशा झाल्या आणि तो पुन्हा अखंड झाला. त्या गणपतीच्या दगडाच्या मूर्तीला आपण बल्लाळेश्वर या नावाने ओळखतो. कल्याण वाण्याने जो दगड फेकून दिला होता त्याला सुद्धा धोंडी विनायक असे संबोधले जाते. ही एक स्वयंभू मूर्ती असून त्याची पूजा बल्लाळेश्वराच्या पूजेआधी केली जाते. श्री बल्लाळेश्वर पूजा आणि उत्सवाचा विचार केला तर मंदिर सकाळी 8 पर्यंत भाविकांसाठी खुले असते. म्हणजे भाविक गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू शकतात. नंतर मात्र भाविक गाभाऱ्यात प्रवेश करू शकत नाहीत. गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती हे उत्सव साजरे केले जातात. गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ पंचमी साजरा होतो. चतुर्थीला महानैवेद्य तर पंचमीला दहीकाला याचा नैवेद्य असतो. भाविक असे मानतात की गणपती स्वतः येऊन त्या नैवेद्याला ग्रहण करतो आणि स्वतःच्या बोटांचे ठसे नैवेद्यावर सोडतो. 5ही दिवस गणपतीची पालखी निघते. तसेच भजन कीर्तन असा भरगच्च कार्यक्रमसुद्धा असतो. याशिवाय अंगारकी आणि संकष्टीसुद्धा साजऱ्या केल्या जातात. पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे या दरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात. खाजगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करतात. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाला हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट उपलब्ध आहेत. जवळच्या इतर दर्शनीय स्थळांचा विचार केला तर मंदिराच्या जवळच सरसगड नावाचा किल्ला आहे. अंतर अंदाजे 2.3 किलोमीटर.
सुधागड या किल्ल्यात भृगु ऋषींनी स्थापन केलेले भोराई देवीचे देऊळ आहे. अंतर अंदाजे 11 किलोमीटर. पालीपासून 3 किलोमीटर अंतरावर सिद्धेश्वर येथील शंकराचे स्वयंभू मंदिर आहे. पालीपासून 4 किलोमीटर उद्धरे स्थान जिथे रामाने जटायूचा उद्धार केला. पालीपासून 3 किलोमीटर अंतर गरम पाण्याचे झरे असलेले उन्नेरे हे स्थान आहे. पुई येथे 21 गणेश मंदिरे आहेत. अंतर अंदाजे 23 किलोमीटर. ठाणाले येथे कोरीव लेणी आहेत. अंतर अंदाजे 13 किलोमीटर. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.